हाय फॅमिली. माझ्या बहिणीचा पोरगा किती झालं कसं वाटतंय. नमस्ते आणि जय श्रीराम. तर गावाला चालली आहे मी. तर पूर्ण सांगते आता नाही का बॅग घेऊन खूप घाईत ना निघतोय आम्ही. आत्याचा मुलगा सोडायला आलाय. त्याने डायरेक्ट गाडीला विमानच बनवून टाकली, एवढी फास्ट आणली त्यांनी. ट्रेन आहे 11:15ची निघणार आहे. आता नाही का 11 वाजायला आलेत आणि आमचे सगळे पाहुणे वगैरे थांबलेत म्हणून आम्ही ना पटपट चाललोय. थोडं दाखवते तुम्हाला नाही का पुढं जाऊन नाही का. आता घाई ती थोडीशी. भांजे भेटले भांजे. हाय कर वाट बघतोय ट्रेनला. ट्रेनसाठी थांबलं तर बघावं लागेल, कारण की आम्ही ना साध्यामध्ये तिकीट बुक केली आहे, पण नाही का स्लीपरमध्ये तर बघतोय आता तिकीट भेटेल का. कारण अर्जंटमध्ये आम्ही उद्या जाणार होतो, पण अर्जंटमध्ये आज निघावं लागलं म्हणून बघतोय आता. नाही तर उठावं लागेल किंवा म्हणजे पुन्हा थांबून जावं लागेल, तसं नाही तर. हा माझ्या बहिणीचा दुसऱ्या बहिणीचा पोरगा आहे. भेटू. गुड मॉर्निंग टू ऑल. तर आत्ताशी आम्ही बस स्टॉपवर आलो आहे, कारण ना काल म्हणजे 28 तारखेलाच आम्ही निघणार होतो, पण काय झालं की थोडा प्रॉब्लेम झाला. मग आम्ही काय 27ला निघणार होतो, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही 29चा प्लॅन केला होता, पण 29ला प्लॅन झाला नाही. मग 28ला घाई गडबडीत आम्ही नाही रात्री 8:30ला फोन आला. मग लवकर आवरलं, मग लगेच इथे निघालो. तर हा एवढा सगळा घोळ झाला, ज्याच्यामुळं मी काही एवढं काही आणि खूप अचानकच पॅकिंग वगैरे केलं म्हणून आम्हाला व्हिडिओ पण नाही काढता आला ब्लॉगचा. हा ब्लॉग आत्ताचा म्हणजे ॲडजस्ट करा. एवढं मी काही बोलली नाही, कारण आता म्हणजे त्यांच्यासमोर मी आता नाही का असं बोलणं वगैरे हे होत म्हणून. तर आता बस स्टॉपवर आहे. आता जाऊ गावाला नाही का, दाजीच्या गावाला जाणार आहे इथनं. दाजीच्या गावात आता बघू, दाजी घ्यायला येतील आहे तिथं. इकडं काय आता बसमध्ये तिथनं नाही का तिकडची बस सोडून नाही का इकडं दुसरीकडे सोडली. मग तिकडनं आता परत दुसऱ्या जागेवर जायचं, मग तिकडं रिक्षा करून मग घरी जायचं. एवढे हेलपाटे मारून तरी चाललो आहे. एका दिवसात बघा चेहऱ्याचा कलर तर झाला आहे, आधी पडलं. बघू तुम्हाला आता दुसरे ब्लॉग काय झाले कसं वाटते नक्की सांगा.
पुण्यामध्ये 31 सेल्सिअस नाही का हे तापमान आणि इथं 34 सेल्सिअस तापमान आहे. घरी जाऊ. टकली बाई, चल 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 पपिता. टकल्या माझ्या बहिणीचं पोरगा. किती झालं कसं ओढतंय. चल 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 चल. आले आले. शेमडी काय करते तू. चल चल. हा तर मला सोडतच नाही आता. पॅन्ट पकडली आहे. काय कर रे आरामची. हे माझ्या दाजीचं घर आहे. हे अजून एक दिदी आहे. हे दाजीचं पूर्ण घर आहे एवढं. दाजीच्या घरी टाकल्या कोणच्या बाबा कचा गुडिंग घ्यायचं. तू आरामची किस ना टाकल्या. खूप ऊन आहे इथं बापरे. तिथं नाही का पुण्यात मंदिरात पाया पडायला. फॅमिली माझी बहीण आहे. आमची पोरी आमच्या जत्राला आले. हा जेवण करायला या. हे मंदिर आहे जे की मी 2 वर्षापूर्वी आलते जे की बनले. आता पाया पडायला जाऊ. तिकडचं तुम्हाला दाखवते त्या रस्त्यावर. चला लय ऊन आहे खूप म्हणजे खूप. माझी बहीण पण माझी व्हिडिओ बघती. ह्याला लय हसायला येत. पाया पडतो. पाया पडतो आता मग भेटतो तुम्हाला. हे मंदिर आहे. हे 2 वर्षापूर्वी बांधले हे मंदिर. काय बोलला अन्न पाहिलं काय माहिती मला नव्हतं माहिती. दाजी तिथं माझ्या नंतर मिळवते. आमची पोरं जे की येड्यावाने खेळ ते माझ्या बहिणीचं पोरग आहे. ब्लॅक थोडं आहे ना तेव्हाला लई आगाव आहे माझ्या दाजीसारखं. हा माझ्या बहिणीचा मोठा मुलगा आहे तो थोडा लाजतो. ह्याला टाकले. ड्रेस बघा. हे आमचं जे ड्रेस असतं हे असं ते डोक्यात बांधतात. हे आमचं ड्रेस आहे असं. हे 35 सेल्सिअस नाही का तापमान आहे. इथं नाही का 38 सेल्सिअस तापमान. बापरे खूप ऊन आहे. कतीला भांडी आणली आहे दाखवते. बघा आमची भांडी पुण्याकडे त्या इकडे नाही आमच्या कर्नाटकला आहे. 300 आता तिकडे जाऊन आलोय खाऊन घेऊन आलोय. तर आज गोड असतं मग उद्या नाही का ते म्हणजे नॉनव्हेज वगैरे तिथे बनवतात कापतात वगैरे. हां घरी कापतात. तर दाजीने बोलवलं खूप रागवत होते मग नाही का आज आलो. नाही तर आम्ही उद्या येणार होतो. पाड पडलं लवण नाहीतर उद्या येणार होतो. हे माझ्या बहिणीचा मोठा पोरगायचं की हॉस्टेलला निघायला टाकले आता. हे कृष्णा खूप लाजतो तो. आम्ही नाही का हा व्हिडिओ एवढा चांगला केला नाहीये तरी बघू आता नाही का जसं जसं टाइम मिळलं मला तसं तसं मी नाही का रेकॉर्ड करत गेले. बघू आता एडिट करताना मला कळेल की काय काय केलं नाही का. दाजीला पण दाखवायचं होतं. दाजीला दाखवलं. आता दाजीना मंदिराच्या इथे दाजीला भेटवते मी. हे सगळे बघायला लागलेत की काय करायला लागलेत. हा बहिणीची सासू आहे जे किती पान खातात ही त्याची ते नाही का जाऊ ही आहे ही मोठी. मग तिच्या खालची नाही का ते देवराणी नाही का हिंदीमध्ये काय बोलतात ना मला कमेंटमध्ये सांगा. आता मी विसरली आहे मला माहित नाही. आणि ही एक आहे जी छोटी अजून एक ही मोठी आहे. तू मोठी आहे. हे त्यांचं घर नाही का इथं. हे वेगळं अजून हे इथलं घर आहे. अजून इथं शहापूरमध्ये राहतात. हे 2 दिवसांनी तिकडे जाणार राहिलं. कारण खूप ऊन आहे. अजून हे ह्यांचं नाही का अजून गाव म्हणजे नाही का इथं थोडं जसं की नाही तुमचं डोंगरच भाग असतं ना तुमची जागा तसं ह्याला ना वारी म्हणतात नाही इकडं. तर त्यांचं तिथं पण जागा आहे. तिकडं पण दाजीने प्लॉट वगैरे घेतले. तिथं पण त्यांचं तिथे सासू वगैरे तिथं राहतात. इथं कोणच राहत नाही. ते म्हणतात की नाही का कोण नाही बोलत तर कोण म्हणे कुणाशी बोलती एवढं.
मला पण पहिले हे होत होतं तरी मी शिकले आता, तर मला बोलले येते आता. दाजींना भेटायचं, बघू आता काय होतं. दाजी नाही तर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटवते तुम्हाला. नाही तर बघू आता. हा ब्लॉग तर खूप वाढलाय, नाही तर मी नाही काय करत, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटवते. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय.